मित्रांनो, तुळस ही एक अशी वनस्पती आहे किंवा झाड आहे जे सगळ्यांच्या अंगणामध्ये असतंच. पण बऱ्याचशा वेळेस जेव्हा ऋतू बदलतो, उन्हाळा किंवा हिवाळा सुरू होतो, अशा वेळी तुळशीच्या झाडावरती त्याचा परिणाम होतो आणि झाड सुकायला लागतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी असा एक सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे, जी फक्त एक गोष्ट कुंडीमध्ये टाकल्यामुळे तुमचं तुळशीचं झाड कधीच सुकणार नाही आणि कायम हिरवंगार राहण्यास मदत होईल. विशेष म्हणजे ही गोष्ट आपल्या स्वयंपाकघरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते. पण हे झाडासाठी एक उत्तम खत आहे, हे बऱ्याच जणांना माहिती नाही. ही गोष्ट झाडाला रेग्युलरली दिल्यामुळे झाडाला नवीन पानं फुटायला लागतात, फांद्या फुटायला लागतात आणि तुमचं सुकलेलं तुळशीचं झाड पुन्हा हिरवंगार होण्यास मदत होते. याचबरोबर आणखीन 2-3 गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे मित्रांनो, जेणेकरून तुमच्या तुळशीच्या झाडाला चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत होईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुळशीच्या झाडाला जिथे बऱ्यापैकी सूर्यप्रकाश येतो, म्हणजे दिवसातून 2 ते 3 तास सूर्यप्रकाश येतो, अशा ठिकाणी ठेवा, ज्याच्यामुळे झाडाला वाढण्यास मदत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे झाडाला ओव्हर वॉटरिंग करायचं नाहीये. झाडाला जेवढं गरज आहे तेवढंच पाणी द्यायचं आहे. जर जास्त पाणी दिलं तर त्याच्यामुळे झाडाची मुळं खराब होतात आणि आपलं झाड सुकायला लागतं. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या कुंडीमध्ये तुम्ही झाड लावलेलं आहे, ती कुंडी बऱ्यापैकी मोठी घ्या. कारण तुळशीच्या झाडाची जी मुळं आहेत ती पाण्याच्या शोधात खोलपर्यंत जातात, खोलपर्यंत वाढतात. त्याच्यामुळे जर तुम्ही छोट्याशा कुंडीमध्ये झाड लावलं तर मुळांना वाढायला जागा राहत नाही आणि त्याच्यामुळे आपलं झाडही वाढत नाही आणि कालांतराने ते सुकायला लागतं. त्याचबरोबर मुळाच्या आजूबाजूंची जी माती आहे, ती माती नियमितपणे खुरप्याच्या साहाय्याने जर तुम्ही मोकळी केली किंवा सैल केली तर त्याच्यामुळे झाडाच्या मुळांना ऑक्सिजन मिळतो, पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होतो. झाडाला खत म्हणून आपण जी गोष्ट देणार आहोत ती आहे तांदळाचं पाणी. होय मित्रांनो, जेव्हा आपण घरामध्ये कुकर लावतो तेव्हा तांदूळ धुवून घेतो आणि त्या तांदळाचं पाणी आपण फेकून देतो, कारण आपल्याला ते एक उत्तम खत आहे हे माहितीच नाहीये. तांदळाचं पाणी झाडासाठी खूप एक चांगल्या पद्धतीने खत म्हणून काम करतं. नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे झाडाला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स आहेत आणि जे तांदूळ आपण धुवून घेतो त्या पाण्यामध्ये हे सगळे न्यूट्रिएंट्स असतात. याच्यामुळे झाडाची वाढ खूप चांगली होण्यास मदत होते, नवीन पानं फुटतात, तसंच झाडाला नवीन मुळं येण्यास देखील मदत होते. तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, माझ्याकडे हे रामतुळशीचं झाड आहे. रामतुळस आणि कृष्ण तुळस असे 2 वेगवेगळे प्रकार असतात तुळशीचे. त्यातली ही रामतुळस आहे, जी सध्या जवळजवळ 3 फुटापर्यंत वाढलेली आहे आणि झाडाला भरपूर मंजिरीही लागलेल्या आहेत. आत्ता उन्हाळ्याची सुरुवात आहे, पण ह्या झाडाला भरपूर नवीन पानं फुटलेली तुम्हाला दिसतील, नवीन फांद्या फुटलेल्या दिसतील आणि झाड अगदी हिरवंगार आहे. तर अगदी घरगुती सोपा हा असा उपाय आहे, तुम्हीही नक्की करून पहा. जर तुमचं तुळशीचं झाड सुकत असेल तर झाडाला नक्कीच नवीन पालवी फुटण्यास याच्यामुळे मदत होईल. तर तुम्हाला हा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हा साधा सोपा घरगुती उपाय आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा.